रास्त महसूल व पोलीस वतीने पत्रकार दिन साजरा। समाज हिताच्या दृष्टिकोनातून पोलीस व पत्रकार यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचे आहे। परस्पर विश्वासू सकारात्मक सहकारी हे भविष्यात अधिक दृढ व्हावं असं प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी केलं। राहुरी पोलीस आवारात राहुरी पोलीस व प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई दर्शन मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे आणि व्यासपीठावर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस सहाय्यक सुदाम बडे यांनी केले। पुढे बोलताना पोलीस उपअधीक्षक म्हणाले की पत्रकारांची समाज प्रबोधनातील भूमिका अधोरेखित करत प्रशासन व माध्यम यांच्यामुळेच अनेक प्रश्न मार्गी लावता येतात। यावेळेस बोलताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की पोलीस व पत्रकार हे समाजासाठी महत्त्वाचे दोन घटक आहे। त्यांच्या सन्मान व समतोल राखण आवश्यक आहे। मागील काळात पळून गेलेल्या तब्बल 100 अल्पवयीन मुलींना शोधून काढून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले। या कार्यात पत्रकारांचा व माझ्या पोलीस बांधवांचा मोलाचा वाटा आहे। पुढील काळात देखील पत्रकारांनी प्रशासनाला अशाच प्रकारे सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी पत्रकार वसंत झावरे, विलास कुलकर्णी, रफिक शेख, राजेंद्र वाडेकर, रियाज देशमुख, विनीत ढसाळ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते। कार्यकरांचे सूत्रसंचालन पत्रकार श्रीकांत जाधव यांनी केले। आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय सरोदेसह विलास खोडके। विभाग आणि पोलीस विभागातर्फे आयोजित पत्रकार बांधूंचा जो सन्मान करण्यासाठीचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कपाटे साहेब, माझे सहकारी ठेंगे साहेब, शिरसाट साहेब, सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, या ठिकाणी पत्रकार आणि पोलीस लोकशाहीचा तिसरा आणि चौथा जो स्तंभ आहे, त्या दोघांचं हे रिलेशन किती महत्वाचं आहे हे आता आपण पाहिलेलं आहे। आताही आपण या निमित्ताने एक वाद मिटवला आहे। नाही, ही खरंच चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्ही जे आहेत कधी बातम्या ज्या छापतात त्या काही असं निगेटिव्हली आम्ही कधी त्याच्यात घेत नाही, कारण की त्याच्यातून आम्हालाही काही सुधारणा करता येतात। बऱ्याच वेळा काही चुकते का किंवा काही घडते का हे बऱ्यापैकी पोलीस स्टेशन व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पर्यंत हे जातं। SP ऑफिस असेल, ॲडिशनल साहेब असतील, आमच्याकडे ह्या आपल्या मार्फतीनच ह्या बातम्या येतात की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नेमकं काय आहे, काय नाही, काही वाद झालेले आहेत, काही नाही, कसे मिटवले जातात ते। हा पत्रकार दिन आहे तो जो 1832ला तुमचं पहिलं मराठीतलं दर्पण दिन पण म्हणतात याला, बाळशास्त्री जांभेकरांनी जे चालू केलं होतं तेव्हापासून आपण हा सुरू केलेला आहे। तर हा मराठी पत्रकार दिन 6 जानेवारीचा आहे। आज 3 दिवस आपण उशिरानं आयोजित केलेला आहे, कारण की सर्वांची सोय पाहून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पोलीस आणि पत्रकार यांचं मनोमिलन, तसेच भविष्यातील आपले हे जे नातेसंबंध आहे, नातेसंबंधच मी म्हणेल की तुम्ही काही ज्या गोष्टी असतात त्या पोलिसांच्या कानावर आणून देतात। आता राहुरी पोलीस स्टेशनची हद्द म्हणजे 96 गाव आहेत, 2 नगर परिषद आहेत, मोठी गाव आहेत काही, तर एवढ्या ठिकाणी पोलिसिंग पोहोचू शकत नाही। काही लहान सहान गोष्टी असतात त्या पोलीस पाटलामार्फत आणि पत्रकारांमार्फत, स्थानिक वार्ताहर असतील किंवा पत्रकार असतील त्यांच्या मार्फत पोलिसांपर्यंत येतात। काही गोष्टीमध्ये त्या सॉल्व्ह करण्यासाठी आपली पण भूमिका महत्वाची असते। जसे आता तुम्ही बजावली आहे तसे गावातले काही छोटेसे वाद असतात, प्रत्येकाला त्या यंत्रणेमध्ये पडायचं नसतं, पण किरकोळ वाद मिटवणं उद्देश हाच आहे शेवटी यंत्रणेचा, की कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे, शांतता राहिली पाहिजे। यामध्ये आपला पण तेवढाच महत्वाचा रोल आहे। आपण एखादी बातमी लावली, बातमी केली, त्याचा पाठपुरावा केला तर तिथपर्यंत आम्हालाही पोहोचता येतं, आम्हालाही काहीतरी उपाययोजना करता येतात। त्यामुळे आपला रोल अतिशय महत्वाचा आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।